दिनांक 10/1/25 रोजी रात्रीचे 9च्या सुमारास PCR मोबाईलवरती आमचे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. पोलीस शिपाई पाटील आणि साळुंके त्यांना एक स्विफ्ट कार सुभाषनगर पोखरण नंबर 2 या रोडवरती संशयास्पदरित्या मिळून आली. त्यामध्ये त्यांनी कन्सर्न्ड जो ड्रायव्हर होता त्याच्याबरोबर 2 व्यक्ती होते. ते काहीतरी त्यांचं बोलणं चालू होतं. बाजूला दुसरी एक पिकअप गाडी उभी होती. आमच्या पोलिसांना संशय आल्यावरून त्या व्यक्तींना हटकलं. त्यांना त्यातल्या ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर त्या स्विफ्ट गाडीची पूर्ण सर्च केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष. तर असं निष्पन्न झालं की त्याच्यामध्ये जो नार्कोटिक्स ड्रग असलेला गांजा हा एक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आला. जवळपास 41 किलो गांजा आपण तिथं ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला चितळसर पोलीस स्टेशन इथं CR नंबर 16/25 NDPS अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रथमदर्शी आम्ही ड्रायव्हरला ताब्यात घेतला असता हे मोठं सिंडिकेट आम्हाला तपासामध्ये निष्पन्न झालं. यामध्ये पूर्ण विविध जिल्ह्यामधून हे सिंडिकेट ऑपरेट होतं. नंतर तपासाअंती आम्ही आरोपीची पोलीस कस्टडी घेतली व पुढे या गुन्ह्यासाठी जिथून माल येतो व माल पुरवणारे पूर्ण सिंडिकेटचे 3 महत्वाचे आरोपी आम्ही पुढे ताब्यात घेतले. एकूण 4 आरोपी आणि 28 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलाय. याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते 3 आरोपी आम्ही जुन्नरच्या भागामधून ताब्यात घेतले. तपासामध्ये असं निष्पन्न होतंय की हे जे जुन्नरचे आरोपी आहेत हे महत्वाचे महाराष्ट्रामधील सिंडिकेट मेंबर आहेत आणि हे ओरिसावरून हा नार्कोटिक्स ड्रग्ज मागवतात. गांजासारखा जो बॅन पदार्थ आहे तो मागवतात आणि पूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. अद्याप तपासाची प्राथमिक आम्ही सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत 4 आरोपींना अटक केले आणि पुढे आणखी याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होतील व माल कुठून येतो, कसा जातो, हे सिंडिकेट कसं ऑपरेट होतं हे पूर्ण तपास आम्ही ठाणे शहर पोलीस करणार आहोत. माननीय कमिशनर साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हे पूर्ण गुन्ह्याची उकल केलेली आहे. ठाण्यात कोणाला डिस्ट्रीब्यूट करत होते? प्राथमिकता जी ह्यातला जो एक फरारी आरोपी आहे तो ठाण्यामधील प्लस नवी मुंबई प्लस इतर मुंबईच्या आजूबाजूच्या एरियामध्ये इथून डिस्ट्रीब्यूट करतो. आपण त्या संबंधित डिस्ट्रीब्युटर जे आहेत ज्यांना माल पोहोचवला जातो त्यांची नावं निष्पन्न केलेत. पुढे आम्ही त्यांच्यावरती सक्त कारवाई करून त्यांना अटक करणार आहोत. आरोपीचं बॅकग्राऊंड काय? हे आरोपी पूर्वीचे रेकॉर्डवरच्या गुन्हेगार असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. नार्कोटिक्सचेच त्यांच्यावरती गुन्हे आहेत आणि विविध जिल्ह्यामध्ये तसंच मुंबईचे ठाणे आजूबाजूच्या परिसरात हे ऑपरेट करत असल्याचं प्रथमदर्शनी आम्हाला दिसत आहे. आरोपी मुद्देमाल खाली ठेवायचं इथे पुढे घेऊ ना गाडी पाठीमागे समोर ठेवा. मागे मागे सगळे मागे तुम्ही सर कॅब मुख्य आरोपी कॉन्टॅक्ट करा. बोलता नाही का तुम्ही आपसामध्ये त्याचा आरोपीची नाही तुमच्या आपल्या टीमच्या आरोपीची नाही. जस्ट त्याची जसं डिस्कस करता राहा कॅन्डिडेट ओके हो गया.
शुअर चला सर धन्यवाद अजून सर थोडं विचार देवा हे राहणार तुमचं असणार की ते मोठी गाडी तिकडे पाटील पाटील टाका ना गाडी